तुम्ही रोज सकाळी उठून देवपूजा करता, देवाला हार घालता, अगरबत्ती लावता, पण तरीही तुमच्या घरात शांतता का नाहीये? तरीही अडचणी का संपत नाहीत? कधी विचार केलाय? कदाचित तुमची देवपूजा देवापर्यंत पोहोचतच नाहीये. हो, तुम्ही ऐकताय ते खरं आहे. आपल्याकडून रोजच्या पूजेत अशा 3 भयंकर चुका होतात, ज्यामुळे त्या पूजेचं फळ तर मिळत नाहीच, पण उलट घराला दोष लागतात. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातली तिसरी चूक तर 99% लोक करतात. चला, जाणून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या चुकीने. देवपूजा झाल्यावर देवांना अंघोळ घातलेलं पाणी, ज्याला आपण निर्माल्य पाणी म्हणतो, ते तुम्ही कुठे टाकता? जर तुम्ही हे पाणी तुळशीच्या झाडात ओतत असाल तर सावधान. शास्त्रानुसार तुळशीला साक्षात लक्ष्मी मानलं जातं आणि देवांवरून उतरलेलं पाणी हे निर्माल्य असतं. ते तुळशीत टाकल्याने तुळशीचा अपमान होतो आणि घराला दोष लागतो. उपाय काय? हे पाणी नेहमी इतर झाडांच्या, जसे की मोगरा, जास्वंद किंवा शोभेच्या झाडांच्या मुळाशी टाका, पण तुळशीत आणि गटारात चुकूनही टाकू नका. दुसरी चूक जी आपण घाई गडबडीत करतो. देवांना अंघोळ घालताना आपण एका मोठ्या भांड्यात सगळे देव एकत्र टाकतो आणि वरून पाणी ओततो, जणू काही भांडी धुतोय. मित्रांनो, देव हे चैतन्य आहे. त्यांना अशी सामुदायिक अंघोळ घालू नका. उपाय काय? थोडा वेळ काढा. एका ताम्हणात एक एक मूर्ती घ्या. एका वेळी एकाच देवाला प्रेमाने पाणी घाला, पुसा आणि मग जागेवर ठेवा. तुमची ही 5 मिनिटांची एक्स्ट्रा मेहनत तुमची भक्ती सिद्ध करेल. आणि तिसरी चूक जी सर्वात कॉमन आहे, आपण पूर्ण पूजा करतो आणि शेवटी दिवा लावतो. हे चुकीचं आहे. कोणतंही शुभकाम अग्नेच्या साक्षीनं व्हायला हवं. त्यामुळे देवपूजेला बसायच्या आधी सर्वात पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करा, दिव्याला नमस्कार करा आणि मगच पूजेला हात लावा. बघा, तुम्हाला किती फरक जाणवेल. मित्रांनो, ह्या फक्त 3 चुका होत्या, पण अशा एकूण 7 ते 8 गोष्टी आहेत ज्या देवपूजेत पाळल्याच पाहिजेत, अन्यथा पूजा व्यर्थ जाते. आता त्या सर्व गोष्टी या छोट्या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही. त्यासाठी आम्ही एक सविस्तर फुल व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक आमच्या बायोमध्ये दिली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. किंवा आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला अशाच महत्त्वाच्या आध्यात्मिक टिप्स आणि व्हिडिओच्या लिंक्स सर्वात आधी मिळतील. त्याची लिंक सुद्धा बायोमध्ये किंवा खाली कमेंट्समध्ये दिली आहे. आत्ताच जॉईन करा आणि तुमची देवपूजा शास्त्रशुद्ध करा. श्री स्वामी समर्थ.